नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा. आणि मंडळी, आज आपण आलेलो आहोत नाशिकमध्ये, पण नाशिकमधील इंदिरानगर येथे आलेलो आहोत. आणि इंदिरानगर मधील या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत नटून थटून नेहमीप्रमाणे. क्या बात आहे. ते मला माहिती आहे की तुम्ही उत्सुक आहात की आपला सोहळा साजरा करण्यासाठी. तर आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे अर्थातच खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आता ह्याच्यामध्ये काय आहे, आम्ही एक वाक्य देतो, ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचं. ते वाक्य असं आहे, धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. ताई, तुमचं नाव सांगा. सुरेखा नंदकिशोर पाराशरे. सुरेखा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला 22 वर्ष झाली आहेत. 22 वर्ष. आणि माहेर कुठलं? नाशिकच आहे. नाशिक माहेर. आणि सासर पण नाशिक? नाशिकच. बरं, म्हणजे पंचवटीत. जास्त कुठे लांब जायला नको, इथल्या इथे पंचवटीतच. पंचवटी. वा वा, व्हेरी गुड. सुरू ताई, तुम्ही सुरू व्हा. हा, आणि हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचे. हा, धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचं माझ्यावर नाहीये. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हो, पण तुमचं माझ्यावर नाहीये. धनी धनी तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे. असं म्हणायचं. धनी धनी तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे, तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे, पण माझंच तुमच्यावर नाही. असं नाहीये ते. मग आधी का बोललात तुम्ही? बरं, हे गाण्यामध्ये होतं. हे गाण्यामध्ये होतं. गाणं कसं पाहिजे, कसं चालेल? आहा हे बोला माझ्यासारखं. हे हे ए हा, अरे हे, अरे धनी, अरे धनी, ए धनी, ए धनी, ए धन्या, ए धन्या. तुमचंही सांगतात. अहो धन्या बोलल्या, ओ धन्या. धनीला धन्या बोलल्या. अहो भाऊजी मला ओरडतील. मी नाही बोलले भाऊजी काही, ताईच बोलली धन्या. हा, ओ धनी हे, ओ धनी तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे, हो तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे, पण माझंच नाही. पण माझं पण आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या जाऊ देत. तुमचं नाव सांगा ताई. मी आसावरी श्री विजय पंडित. आसावरी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 27. 27 वर्ष. हो. आणि माहेर कुठलं? कोल्हापूर. कोल्हापूर. क्या बात आहे. पूर्ण तांबडा पांढरा. नाही, अजिबात नाही. मी अजिबात- नाही त्या बाबतीत. नाही का? त्या बाबतीत भाऊजी आहेत. भाऊजी. हा, भाऊजी आहेत. बरं बरं. काय बालपणातले किस्सा तुम्ही सांगणार होतात? मी लहानपणी खूप दंगेखोर द्वाड होते. हो? आणि- हा. आता चेंज झाला. आणि माझी मोठी बहीण एकदम शांत. हा, तर ती झोपताना तिला अंगठा तोंडात घालून झोपायची सवय. ती झोपलेली होती रात्रीची, आणि मी त्यावेळेस तिच्या पाठीवर चढले. तिथं वरती कोनाड्यात व्हिक्सची डबी होती, ती घेतली, तिच्या तोंडातनं अंगठा बाहेर काढला, त्याला व्हिक्स लावलं, तो परत अंगठा तिच्या तोंडात घातला. तिला काही कळलं नाही, ती झोपलेली. हे सगळं आईनं बघितलं, आणि आईनं मला इतकं मारलं होतं तेव्हा. खूप छान वाटतंय ताई. धन्यवाद. ताई, आता हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचंय. अरे हो 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 हो. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, हा, पण तुमचं माझ्यावर अजिबातच प्रेम नाही हो. हा, क्या? जावा तिकडं. अरे बापरे. जावं तिकडे म्हणजे नक्की कुठे? मुंबईला. मुंबईला. हा, पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. हसत हसत. धनी तुमचं माझं अजिबात प्रेम नाहीये, पण माझं ना, माझं तुमच्या खूपच प्रेम आहे, लई प्रेम आहे. धनी तुमचं ना माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये, पण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. क्या बात आहे. तुमचं माझ्यावर प्रेम नाही, हसत हसत सांगताय ना. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव धनश्री मरद जोशी. धनश्री ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 22 वर्ष झाली. 22 वर्ष. आणि माहेर कुठलं? माहेर इथलंच, नाशिकच. इथलंच आहे, नाशिक. वा, व्हेरी गुड. सासर पण? सासर पण माहेर पण इथलंच. इथलंच. हा, हॅलो, मॅरेज नाही. ठीक आहे, हरकत आहे ताई. तुम्ही हे वाक्य ना
हे वाक्य रडत रडत बोलायचे. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण माझंच तुमच्यावर नाही. रडत रडत अजून हा बरोबर आहे हा हा पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. क्या बात आहे मस्त. हा रडत रडत अजून असं रडत. माझं लई प्रेम आहे हो तुमच्यावर पण तुमचंच माझ्यावर नाही. काय करू? भाऊजी तिथे येतं इथे नाही. भाऊजी तिथे आहेत. हा हा रडत रडत. धनी हा. माझं लई प्रेम आहे हा. हो पण तुमचंच नाही माझ्यावर प्रेम. हा. काय करू? तुमचंच नाही माझ्यावर प्रेम काय करू. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. सोनाली सारंग कुलकर्णी. सोनाली ताई किती वर्ष झालीत लग्नाला? 28. 28 वर्ष. आणि माहेर कुठलं? नाशिकच. नाशिक. व्हेरी गुड. आणि सासर? नाशिक. अच्छा इथले इथले. आणि भाऊजी काय करतात? लँड कन्सल्टंट आहेत. आणि घरी आई बाबा कुठल्या नावाने हाक मारायचे? सोनालीच. सोनालीच. आणि भाऊजी? सोनू. सोनू. तुला माझ्यावर भरोसा नाही काय? आहे त्यांचं आहे. व्हेरी गुड. खूप छान. तर हे जे वाक्य ना हे तुम्ही नाचत नाचत बोलायचं. 1 2 3 हा. धनी तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे. माझं पण तुमच्यावर लई प्रेम आहे. चेंज करते मी. धनी तुमचं माझ्यावर प्रेमच नाही पण माझं तुमच्यावर खूप प्रेम. धनी, तुमचं माझ्यावर खूप प्रेम नाही पण माझं तुमच्यावर खूपच प्रेम आहे. धनी तुमचं माझ्यावर प्रेमच नाही पण माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. धनी, माझं तुमच्यावर खूपच प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर प्रेमच क्या बात नाही. आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. थांबतच नाहीये हा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. आई तुमचं नाव सांगा. आई नको. मावशी? आत्या? मी गीता उदय पोळ. गीताताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 40. 40? मुझे आंटी मत कहो ना. आंटी नाही बोलत आहे. आई पण नको ना. नको. ताई चालेल. हा क्या बात आहे. व्हेरी गुड. पण 40 वर्ष झालेत. हो हो 40 वर्षाचा संसार. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुमचं लव्ह मॅरेज आहे? तसं अर्ध हा हा ते आम्हाला एक गल्ली आगे आणि एक गल्ली पिछे असं एका आड. अच्छा म्हणजे गल्लीतलं प्रेम वगैरे ते सगळं. जाता येता खिडकीतून उभे आहेत. भाऊजी जात आहेत है की नाही. हा कसं जमलं म्हणजे काय? जमलं असं नाही. ओळखीतनं जमलं. अच्छा. आम्ही तसे बरोबरचेच पण त्याची मुलांची शाळा माझी मुलींची शाळा होती. मला खरं तर राग यायचा कारण मी त्यावेळेला हॉकी खेळायची. हॉकीची कॅप्टन होते. क्रिकेट पण खेळायची मी. मला गोणी दांडेकरांच्या हस्ते ऑलराऊंडरचं बक्षीस मिळालं. अरे वा क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि तिथं तो गल्लीच्या इथं उभा राहायचा पण तो कधी मुलींकडे पाहत नसायचे हे कधी. आणि मला असं वाटायचं की पाहावं तरी काहीतरी कॉमेंट्स मारावे पण कधी केलं नाही त्यांनी. आणि मग ओळखीतनं असं हे करून जमलं आमचं. अच्छा. त्याने जो काय सिक्सर मारलाय प्रेमाचा येस डायरेक्ट तुम्ही बाउंड्री बाहेर. खूप छान. या बात आहे. खूप सुंदर. वा. आता हे जे वाक्य आहे ना तर तुम्ही ना हे वाक्य ना रागात बोलायचं. धनी अरे बापरे. हा माझा तुमच्यावर प्रेम आहे. हा तुमचंच माझ्यावर नाही. क्या बात आहे. धनी 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 माझं तुझ्यावर प्रेम आहे पण तुझं माझ्यावर प्रेम नाही. अजून एकदा होऊन जाऊ दे. भाऊजी ऐका. अरे धनी हे धनिया. माझा तुझ्यावर लई 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 प्रेम आहे हा पण तुझंच माझ्यावर नाही प्रेम. काय रे. अरे कर रे प्रेम कर. पेरुकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव अश्विनी पुष्कराज कुलकर्णी. अश्विनी ताई किती वर्ष झालेत लग्नाला? 5 वर्ष. 5 वर्ष झाले. 5 वर्ष फक्त. 5 वर्ष. काय प्रगती. एक मुलगा आहे.
छान आहे प्रगती. हो म्हणजे भाऊजींचं प्रमोशन झालं की नाही, एका घराचे 2 घरं झाले की नाही बुवा, झाले. ही प्रगती आम्हाला अपेक्षित आहे. सगळ्याच दृष्टीने सगळी प्रगती झाली हा, झाले ना हे ठीक आहे, आम्हाला हे ऐकायचं असतं. ऐकत नाही, प्रगती पण चांगलेली आहे. आणि तुमचं लव्ह मॅरेज अजिबात नाहीये, अरेंज मॅरेज आहे. Arrange अरेंज मॅरेज आहे ना. आणि भाऊजींना पहिल्यांदा कधी बघितलं? आमचं म्हणजे मेळावा होता, वधूवर मेळावा. त्या ठिकाणी मग म्हणजे अगदी देवाने जे ठरवलेलं असतं ते तसं घडतं हे मला नंतर विश्वास बसला. कारण मी निघणार, पूर्ण वधूवर मेळावा संपला आणि 3 वाजता पूर्ण सगळेजण निघायला लागले. मग मी तशी निघाली तर माझ्या सासऱ्यांनी मला बघितलं आणि अगदी ते मला म्हणाले, तुझं मी सगळं ऐकलं, तू माईकवर सगळं छान सांगितलं. तर माझा मुलगा इथे आलेला. तर मी माझ्या सासऱ्यांकडे पहिले बघितलं, म्हटलं हे एकदम साधे, यांचा मुलगा कसा असेल असा विचार केला मी. पण मी जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा मला एकदम माझ्या काळजात घंटी वाजली. वा, क्या बात आहे की असे छान असे मजेशीर किस्से असतातच. तर आता हे वाक्य तुम्ही 5च वर्ष झालेत लग्नाला, ते हे वाक्य लाजत लाजत बोलायचंय तुम्ही. हा, समर भाऊजी आहेत हँडसम. धनी, हा. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. अरे बाप. पण तुमचंच माझ्यावर नाही. अहो धनी, माझं तुमच्यावर लई 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 प्रेम आहे. हा. पण तुमचंच माझ्यावर नाही. हे बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. आता फक्त सुरुवातीला ना अहो आणि 3 हे फार महत्वाचे आहे. लाजणं आहे. हा, ते मी वाटल्यास तुम्हाला दाखवू, तसं करणार तुम्ही नक्की. जरा पुढे या. हा, हे बघा, नीट बघा. हा, समोर भाऊजी आहेत, त्यांच्याकडे बघून मी लाजतोय. हा बघा, अहो. हा, आणि मग वाक्य. हा, अहो आणि 3 हे फार महत्वाचे आहेत. हा, रेडी, 1 2 3. हा, अहो. हेच करायचंय, वाक्य नाही. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. हा. पण तुमचंच माझ्यावर नाही. अहो. धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. पण तुमचंच माझ्यावर नाही. व्हेरी गुड, जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सगळ्यांसाठी होऊन जाऊ दे. त्या बात आहे. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेलं त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि ज्या ताईंनी खरंच खूप छान सादरीकरण केलेले, न लाजता, न घाबरता, न डगबगता, त्यांना सुद्धा आपण बक्षीस देणार आहोत. क्या बात आहे, व्हेरी गुड. धनी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. 40 वर्ष झाली आहेत. खूप खूप अभिनंदन. आणि आता सुरू करूया आपला हा मजेशीर आणि अतरंग खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. नियम आणि अटी सगळ्यांना आता माहिती आहेत, पुन्हा सांगायची गरज नाहीये. तेव्हा म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. केला मचिन 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 नवरा पाहिजे, केला मचिन 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 नवरा पाहिजे. हा, पटकन बसून घ्या, पटकन बसून घ्या लवकर. हा 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 हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा, इथे 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 लवकर 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 या, लवकर बात. हा, नाही हे ना, ते तुम्ही फक्त हे एवढंच केलं ना त्याच्यामुळे. आणि आता 5 खुर्च्या आहेत आणि 10 ताया आहेत. 10 ताया. बघूया कोणाचं नशीब किती जोरदार आहे ते आणि कोण खुर्ची पटकवते. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. चल नको मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय, तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय, तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. हा हा हा, पटकन, व्हेरी गुड. हा, ये बात, क्या बात आहे. मस्त, खूप छान. ते एक लोक तिकडे त्या साईडला.
आणि आता एकाच खुर्चीमध्ये आणि बघूया अरे बापरे 40 वर्ष झाली हा ओके चला तर त्यासाठी म्युझिक प्लीज. वायदा माझा नाद मान्याचा वायदा माझा नाद मान्याचा उचीला हंडार गेली माऱ्याला जब तक न बोलोगे तो प्यारे बोल तुझको मैं थोड़ा सा तड़पाऊंगी मेरी नथनी मेरी पैंजनी कैसे पागल न कर दे तुला मुझको बना ले तेरी कार दिन राजा तू बन जा मेरा दादला हाँ मुझको बना ले तेरी कार दिन राजा तू बन जा मेरा दादला हो राजा तू बन जा मेरा दादला. सगळ्यांनी बघितलं कशा धावत आल्या ताई आणि ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत ताई तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि ह्याच आनंदात उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वा सगळ्या खुश आहेत छान वाटते. पण मला सांगा इतकं सगळं छान आनंद असताना आपल्या सगळ्या सख्या इथे एकत्र असताना आपण माहेरी आल्यानंतर छान धमाल मजा मस्ती करत असताना मला सांगा कोणाचा अबोला असेल तर आपल्याला तरी आवडेल का. आणि एक भाऊ म्हणून ना मला असं वाटत असतो ना की तो अबोला नक्कीच दूर करावा. कारण इथून ताई जाताना ना अगदी मन मोकळेपणाने गेली पाहिजे अगदी छान आनंदाने ती आपल्या संसारात पुन्हा जायला पाहिजे. त्याच्यामुळे अबोला दूर करण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो आपल्या चूक बोल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आज सुद्धा आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे का आहे कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडून जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव जयश्री सुधीर पोळ. जयश्री ताई हां कोणाबरोबर हा अबोला आहे आणि किती वर्षाचा आहे. माझ्या लहान बहिणीबरोबर राबवला आहे कारण खूप लाडकी आहे ती माझी. आणि एक 5 वर्षापासून ती आमच्याबरोबर ट्रिपला वगैरे येत नाही त्यामुळे तिच्याशी जास्त आबोलं झालेलं आहे. सख्खी लहान हां सख्खी लहान बहीण. पण मग 5 वर्षापूर्वी तुमचं आणि ताईंबरोबर कसं बहिणींचं कसं. अगदी खूप सख्य होतं सगळं. म्हणजे ती लहान असल्यामुळे जास्त लाडकी होती. पण लग्न झाल्यानंतर तिच्या आजार ह्याच्यामुळे तिच्या सगळ्या म्हणजे ती अमेरिकेला गेली आहे परंतु आमच्या फॅमिलीबरोबर ट्रिपला येत नाही आहे. पण मग असं काय घडलंय किंवा असं काय कारण आहे की त्यामुळे ताई कदाचित असे जरा वेगळ्याच राहत आहेत किंवा मिक्सअप होत नाही आहेत मिसळत नाही आहेत आपल्या माणसांमध्ये असं काय कारण. अर्थात हे फार वैयक्तिक असेल फार तर तुम्ही नाही सांगितलं तरी हरकत नाही. पण अगदी सांगण्यासारखं असेल तुम्हाला सांगावंसं वाटत असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. काय होतं मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे थोडा तिला पैसा जास्त जमवावा लागतो. आणि प्रत्येक वेळा ते जरी कारण असेल पैसा आहे तरीसुद्धा सगळ्यांमध्ये राहावं ही इच्छा असते. प्रत्येक वेळा आत्ता जमणार नाही नंतर जमणार नाही. मुख्य कारण हेच आहे की आम्ही सगळे एक झालेलो आहोत आणि ती थोडी लांब राहते आमच्यापेक्षा. बाकी सगळे आम्ही इथं आहोत नाशिकला आणि ती मुंबईला आहे. तर परंतु तिच्या आमच्याबरोबर यायची इच्छा नसते. हेच एक मुख्य कारण आहे की नाही ती येऊ शकत. पण ह्या 5 वर्षात तुम्ही स्वतःहून कधी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ताईंशी. प्रयत्न केला परंतु तिला एकच वाटतं की आपण ताईबरोबर जात नाही त्यामुळे ती आपल्यावर रागवलेली आहे. काय सगळ्या मैत्रिणी सख्या माझ्या आम्ही लहान बहीण मी त्यांना सगळ्यांना लहान बहिणीमध्ये बघते की ते जे प्रेम आहे ना बहिणीचं ते प्रेम दुसरं कोणाकडनं मिळणार नाही. आणि आईवडील गेल्यामुळे मोठी बहीण ही आईसारखी असते आणि म्हणून आपण तिला म्हणावं की ये तू आली की बरं वाटेल. पण तिच्या मिस्टरांना जास्त फिरायला आवडत नाही आणि त्यामुळे तिला येता येत नाही. पण समजा आज ताई समोर आहेत काय त्यांना तुम्ही सांगाल या निमित्ताने ह्या माध्यमातून. मी म्हणेल ज्योती तू सगळा राग सोड आणि तू आमच्याबरोबर ये फिरायला ये आणि सगळे आपण पुन्हा एकत्र येऊ. एकत्र आल्याने जेवढं आपल्याला एकमेकींबद्दल कायम जी लहानपणापासूनची तुझी जी आई म्हणजे तू मला आईमध्ये बघत होती तर ते प्रेम तुला मी परत देईन. तू लवकर आमच्याबरोबर सगळीकडे फिरायला ये आणि आपण पुन्हा सगळे एकत्र होऊया. नक्कीच ताई. आणि तुमचा हा निरोप ताईंपर्यंत पोहोचेल किंवा त्या जेव्हा हा भाग आपल्या बघतील तेव्हा नक्कीच त्यांना सुद्धा काहीतरी गोष्टी समजतील आणि त्या तुम्हाला फोन करतील तुम्हाला भेटायला येतील छान घट्ट मिठी मारतील आणि सगळ्या गोष्टी तिथेच संपून जाऊन हा अबोला तुमचा नक्कीच दूर होईल. पण ताई आज तू माहेरी आलेली आहे तुमच्या मनातली ही गोष्ट किंवा ही खंत तुम्ही व्यक्त झालेला तर मी तुम्हाला असंच जाऊ देणार नाही. मी तुमची ओटी भरणार आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते
पोटी भराया पाठवते. आणि असं वाटत राहतं ना की अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवावा, अजून काही वेळ तुमचा सहवास मला मिळावा, पण आजच्या भागापुरता आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिकासुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा. क्या बात है, अरे बजा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.